स्वागतम सुस्वागतम. जनता मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्षे झालीत. देशाने अनेक सरकारी पाहिली, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीही केली. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू पाहणाऱ्या इंडियामध्ये अजूनही एक भारत आहे. तो खरंच स्वतंत्र झालाय का? हे तर झालं शहरांचं, पण अजूनही अशी कित्येक गावे आहेत जी पाणी, वीज, रस्ते या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकारी योजनांची वाट पाहत आहेत. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा हीच परिस्थिती. खरंच हे देणं इतकं कठीण आहे का? आता या सर्व समस्यांसोबत अजून एक मोठा प्रश्न या राज्यकर्त्यांनी उभा केलाय, तो म्हणजे बांडगुळेपणा, ज्याला आपण इंग्रजीत फ्रीबीज, हिंदीत रेवडी व अस्सल गावरान भाषेत फुकटेगिरी असं म्हणूयात. अरे आमचं सरकार आलं तर 200 युनिट वीज मोफत फ्री, महिलांना दरमहा 1500 रुपये, महिलांना एसटी प्रवास अर्ध्या तिकिटात, आम्ही प्रॉपर्टी टॅक्स फ्री करू. अरे फ्री सायकल, स्कूटी, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, अरे एवढंच काय गोल्ड ही देऊ. ही रेवडी संस्कृती म्हणजे निवडणुकांअगोदर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून देण्यात येणाऱ्या मोफत योजना. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रेवडी संस्कृतीमुळे राज्याच्या वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली होती. आजकल हमारे देश में मुफ्त की रेवड़ी बांटकर वोट बटोरने का कल्चर लाने की भरसक कोशिश हो रही है. मे 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत 14 राज्यात निवडणुका झाल्या. त्यापैकी 11 राज्यात जिथे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर स्कीम राबवण्यात आली, तिथे या योजनांनी निवडणुकीच्या निकालात कमालीचा बदल घडवला. नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुका पाहना, हे याचं ताजं उदाहरण. मग ते सत्ताधारी असो की विरोधक, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फ्रीबीज सारख्या योजनांचा आधार हा घ्यावाच लागला. योजना जवळपास सारख्याच, पण प्रत्येक राज्यात नावं वेगवेगळी. लाडली बहिणा, लाडकी बहीण, मैया सन्मान. मोफत योजनांमुळे तात्पुरता फायदा जरी मिळत असला ना, तरी दुसऱ्या बाजूला या योजनांचा भार सरकारच्या तिजोरीवर ताण आणतो, ज्याचा विपरीत परिणाम देशाच्या प्रगती व विकास योजनांवर होतो. डिसेंबर 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रावर 7 लाख कोटींचं कर्ज होतं आणि 2026 पर्यंत हा आकडा 9 लाख कोटींच्या वर जाईल. म्हणजे महाराष्ट्राचं कर्ज विभागलं तर तुमच्या आणि माझ्यावर म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकावर 72,700 इतकं कर्ज आहे. भारताच्या प्रत्येक राज्यावर असाच कर्जाचा डोंगर आहे. डिसेंबर 2024 मध्ये भारताचं एकूण कर्ज 2048 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे 1,69,00,00,000 कोटी रुपये आहे. आम्ही या सगळ्याच योजनांच्या विरोधात आहोत अशातला काही भाग नाही. काही योजना या खरोखरच गरीब आणि गरजूंना मदत करतात, जसे की मनरेगा सारख्या रोजगार हमी योजना, काही आरोग्य योजना व शिक्षण योजना. या योजनांनी समाजात समता व दुर्बल घटकांना वर आणण्यास खूप मदत केली आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर व्हेनेझुएला, ग्रीस आणि श्रीलंका सारख्या देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य आर्थिक आधारांशिवाय मोफत योजनांचं केलेलं वितरण. याउलट जर्मनी, चायना आणि साऊथ कोरिया यासारख्या देशांनी ड्युअल एज्युकेशन सिस्टीम अवलंबली. तिथे युवकांना एकाच वेळी शिक्षण आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे थेट रोजगार संधी उपलब्ध होतात. सरकारने युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित केलं पाहिजे. स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजनांना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. TCS सारख्या दिग्गज कंपनीतील 12,000 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. आता तुम्ही म्हणाल AI आलंय, हे तर होणारच, पण आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर या लोकांकडे TCSला हव्या असलेल्या स्किल सेटचा अभाव होता. मोफत योजनांऐवजी सरकारने व्यावसायिक प्रशिक्षण व स्किल डेव्हलपमेंटवर गुंतवणूक करायला हवी. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर व शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवं.
ह्या तात्पुरत्या आकर्षणांपेक्षा ना दीर्घकालीन शाश्वत धोरणांचा पाया घालावा. मतपेट्यांच्या राजकारणातून बाहेर पडून नागरिकांना सक्षम बनवणाऱ्या योजनांचा विचार करावा लागेल. कारण रेवडी संस्कृती ही तात्पुरती लंगड्याची काठी आहे. आजच्या तरुणांना जगाशी स्पर्धा करायची आहे आणि त्यासाठी निर्णय आजच घ्यावा लागेल. फुकट वाटण्याचा नाही तर मूल्य निर्माण करण्याचा. लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची तुटपुंजी मदत करण्यापेक्षा ती स्वतःच्या पायावर उभी राहून किमान महिना 15,000 रुपये कशी कमवेल ह्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. तरच लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने मदत होईल. हे गणराया, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून आम्हा भक्तांचं रक्षण कर. ह्या रेवडीसारख्या संकटावर मात करण्याची शक्ती बुद्धी तुझ्या भक्तांना दे.